खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतलंय। महात्मा गांधींचा फोटो काढून टाकला ते बरंच झालं, आता लवकरच नोटांवरचा त्यांचा फोटोही जाईल असं मंत्री अनिल विज यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानावर काँग्रेसनं सडकून टीका केली, तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मात्र हे विज यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकलेत। मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतलाय। करून दाखवलं आणि माझं नाव शिवसेना या कॅचलाईन नंतर आता डिड यू नो असा प्रश्न मतदारांना विचारत महापालिकेत काय काय कामं केली आहेत याची जाहिरात शिवसेनेनं केली। पक्षाच्या जाहिरातीचा पहिला टप्पा आज मुंबईकरांपुढे आला। ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यानाक्यांवर झळकली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलंय। सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेली नाही, स्वबळावर लढल्यास जागा वाढतील मात्र बहुमत मिळणार नाही अशी कबुलीच बापट यांनी दिली आहे। त्यामुळे पुण्याचं पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले। युती तुम्ही केली पाहिजे असा मानणारा पण एक मोठा वर्ग आहे, ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही तर मग तो तटस्थ राहील, सक्रिय होणार नाही, ज्याचा फटका भाजपलाही बसेल आणि सेनेलाही बसेल। निवडणुकांच्या जागा वाढतील पण बहुमताकडे जायला अडचण येईल। मी युतीचा पुरस्कर्ता आहे, युती व्हावी म्हणून पालकमंत्री या नात्यानं खूप प्रयत्न करणार। पक्षात प्रवेश देण्यात आलेला मुळशीमधला गुंड विठ्ठल शेलारबाबत झालेली चूक दुरुस्त करू असं गिरीश बापट यांनी म्हटलंय। आमच्या पक्षात गुन्हेगारीला थारा दिला जात नाही, शेलार आजच्या क्षणी पक्षात आहे की नाही याचं स्पष्ट उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही। कारण विठ्ठल शेलार माझं कोणी लागत नाही, मी विठ्ठल शेलारला कधी आधी पाहिलंही नाही। आता अपवादात्मक स्थितीमध्ये मला माहीत नाही की असंच एका ठिकाणी कार्यकर्त्यांचा ग्रुप होता, त्याच्यात ते विठ्ठल शेलार असतील, होतेही समजा, आणि मी काही असं नाकारत नाही। घातलंही असेल मी त्यांच्या गळ्यामध्ये हार, म्हटले असेल हे सगळे पक्षामध्ये आले, पण आज जवळजवळ 1000-1200च्या वर कार्यकर्ते जिल्ह्यात पक्षात आले असताना प्रत्येकाची कुंडली घेऊन सगळी हिस्ट्री बघत बसणं हे व्यवहारात शक्य नसतं। माझं काय म्हणणं आहे की समजा आमच्यातनं चूक झाली तर आम्ही दुरुस्त करायला तयार आहोत। शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला, मात्र याच वेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं वक्तव्य केलं। मुंबईतल्या पार्लेमध्ये लोकमान्य सेवा संघातर्फे मॅजेस्टिक गप्पांमध्ये झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निडगुळकरांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। पारदर्शकता आणि अजेंडा असे दोन म्हणजे एक प्रकारे मोबाईलच्या कॉलर आयडी आणि सिग्नेचर ट्यूनच झालेले आहेत हे शब्द। म्हणजे कालपासून इतके ऐकतोय की कोणा कार्यकर्त्याला फोन केला तर तिथून पारदर्शकता असं एक होतं, किंवा कोणाचा फोन आला तर अजेंडा असा शब्द येतो। म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता नव्हती का? तसं असेल तर नगरविकास खातं साहेब आपल्याकडेच आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली आतापर्यंत? असं आहे की या पारदर्शकतेचा अभाव होता म्हणूनच जे महापालिकेचे आयुक्त आहेत शेवटी नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकीकडे महानगरपालिकेची स्वायत्तता बघितली पाहिजे, पण त्याच वेळी तिथे काही चुकत असेल तर ती चूकही दूर झाली पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्यांदा रस्त्यांच्या संदर्भातली चौकशी केली। पहिल्या टप्प्यातल्या रस्त्यातला घोटाळा निघाला, दुसऱ्या टप्प्यातल्या घोटाळ्याचा रस्त्यातल्या जो काही अहवाल आहे तो आता कारवाईला गेलेला आहे। कचऱ्याच्या डम्पिंगमध्ये तेच झालं, नोकर भरतीमध्ये तेच झालं। मुळामध्ये आमचा आक्षेप हाच आहे। मी काही याच्यामध्ये असं म्हणत नाही आहे की बाबा सगळा काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे, सगळा काही भ्रष्टाचार आहे, पण या सगळ्या गोष्टी होत आहेत हे आपल्याला दिसत आहे। आणि मग जर या होत असतील तर कुठेतरी कार्यप्रणालीमध्ये चुका होत आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे वंशज आहेत, ते भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमरजमध्ये बोलताना सांगितलं। याआधी छत्रपती संभाजीराजे भाजपसोबत गेलेत, आता उदयनराजेंवर भाजपनं लक्ष केंद्रित केल्याचं समजतंय।
मतांचं विभाजन टाळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात भाजप समविचारी पक्षांना एकत्र करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत उदयनराजे, त्यामुळे ते आमच्या पार्टीमध्ये आले तर तो आमचा बहुमान आहे, पण अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आले नाही. मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातोय. या निमित्तानं वाराणसीमध्ये भाविकांनी भल्या पहाटे गंगा नदीवर जाऊन स्नान केलं. तर हरिद्वारमध्ये देखील मकर संक्रांतीचा योग साधत श्रद्धाळूंनी नदीत स्नान केलं. या निमित्तानं मंदिरांमध्येही भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. तर अमृतसरमध्येही सुवर्ण मंदिरात लोहरी आणि मकर संक्रांती निमित्तानं भाविकांनी स्नानाचा योग साधला. त्यानंतर गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना देखील केली. मकर संक्रांती निमित्तानं पश्चिम बंगालमधल्या गंगासागर इथं भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भल्या पहाटे भाविकांनी नदी तीरावर जाऊन स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य अर्पण केलं. तर ओडिसातल्या गुवाहाटी इथंही मकर संक्रांतीच्या पर्वणी निमित्तानं बिहू उत्सवाकरिता भाविकांचा विशेष उत्साह पाहायला मिळाला. गुवाहाटीमधल्या शुक्रेश्वर मंदिरात जाऊन भाविकांनी देवदर्शन केलं. सकाळपासूनच या ठिकाणी श्रद्धाळूंची रीत लागलेली पाहायला मिळते. नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे, ज्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणासाठी घातक असलेल्या मांजाची विक्री होत असते. त्यातून अनेक अपघात घडतात, तसंच अनेक पक्षी आणि माणसंही जायबंदी होतात. म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एक विशेष मोहीम उघडण्यात आली. त्या अंतर्गत बंदी असलेल्या मांजाची विक्री होत असलेल्या ठिकाणी धाडी टाकून हा मांजा जप्त करण्यात आला. चायनीज नायलॉन मांजावर पर्यावरण विभागानं बंदी आणली. अशा मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. आजचा 14 जानेवारी हा दिवस मराठवाड्यासाठी विशेष दिवस आहे. याच दिवशी 1994 मध्ये औरंगाबादमधल्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं होतं. या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी विद्यापीठ प्रवेशद्वारावर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. आधी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना हैदराबादमधल्या उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जावं लागायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. त्याच महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये एक विद्यापीठ असावं अशी इच्छा व्यक्त केली होती. 1953 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. 1958 पासून या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी होत होती. नामांतरासाठी अनेक वर्ष आंबेडकर अनुयायांनी लढा दिला आणि अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला आज 256 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं काळा आम या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि हरियाणातल्या हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे आणि बोधले महाराज यांची विशेष उपस्थिती होती. देशाच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी लढा दिला. या लढ्यात शहीद झालेल्यांना नमन करण्यात आलं. मुंबईत बीकेसी इथं होणाऱ्या सनबर्न पार्टीकरता मुंबई पोलिसांनी 15 जानेवारी नंतरची परवानगी दिली. आवश्यक ती कागदपत्र, अहवाल आणि कायदेशीर बाबी पूर्ण होत आल्यानं सनबर्नला परवानगी दिल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे 13 तारखेची रद्द झालेली सनबर्न पार्टी आता बीकेसीमध्ये 15 जानेवारी नंतर होईल. याआधी 2016 या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्तानं पुण्यात सनबर्न पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ती पार्टी न्यायालयीन कचऱ्यात सापडली होती. अखेर आयत्या क्षणी त्या पार्टीला हिरवा कंदील दिला होता. तर मुंबई पोलिसांनी काल सनबर्न पार्टीला कायदेशीर निकष पूर्ण केले नसल्यामुळे मनाई केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.